नमस्कार, गौरीच रेसिपी कोल्हापूर या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त अशी पिकलेल्या केळीपासून एक मिठाई बनवणार आहे। तर बरेचदा आपण पिकलेली केळी फेकून देता, तर याच पिकलेल्या केळीचा आज मस्त वापर करून मिठाईचा एक प्रकार बनवणार आहोत। बनवायला सोपा आहे, खायला खूप टेस्टी लागतो। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं मी 4 जास्त पिकलेली केळी घेतली आहेत। तर आता आपण केळी आहे ते सोलून घेऊया आणि थोडासा खराब झालेला भाग आहे तो आपण फेकून द्यायचा आहे आणि चांगला भाग आहे तो आपण या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेतला आहे। तर सर्व केळाचे असे मी काप करून घेतले आहेत। तर आता मिक्सरमध्ये छान आता एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया। तर इथे छान आता बारीक पेस्ट झाली आहे, तर बघू शकता इथे। तर आता हे बाजूला ठेवूया। आता इथे गॅसवरती एक पॅन ठेवला, त्यामध्ये 3 चमचे मी साजूक तूप घातले आहे। तूप छान गरम झालं, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातले। तर इथे मी काजू, बदाम आणि पिस्ताचे काप करून छान आता क्रिस्पी होईपर्यंत मस्त फ्राय करून घेते। तर इथे छान आता ड्रायफ्रुट्स छान मस्त असं क्रिस्पी झाले आहे। तर आता एक प्लेटमध्ये काढून घेऊया। तर त्याच आता कढईमध्ये मी कोणतेही आपण घरातली वाटी किंवा मेजरिंग कपमध्ये तुम्ही घेऊ शकता। तर इथं मी छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलं। आता हे मीडियम गॅसवरती गव्हाचं पीठ छान आता भाजून घेऊया। तर मीडियम गॅसवरतीच हे पीठ आपल्याला भाजायचं आहे, एकसारखं भाजायचं आहे, नाही तर खाली चिकटलं जाता आणि करपू शकतो। तर इथं बघू शकता गव्हाच्या पिठाचा कलर असा चेंज झाला आहे। तर यामध्येच आणखी 1 चमचा मी तूप ऍड करतोय। तर आणखी आपण आता 2 मिनिटं आता असं भाजून घेऊया। तर गव्हाचं पीठ आता इथं छान भाजलं आहे। तर त्याच आता वाटीने मी अर्ध्या वाटीला थोडंसं कमी इथं रवा घातला आहे। आता रवा पण आपण छान आता मस्त खमंग वास येऊपर्यंत परतून घेऊया। आता हे दोन्ही जिन्नस एकत्र छान आता मिक्स करून घेतलं। तर आणखी आपण 1 चमचा तूप ऍड केलं, म्हणजे जवळजवळ मी 6 चमचे तूप ऍड केलं आहे। तर इथं बघू शकताय गव्हाचं पीठ रवा छान असा मस्त भाजला आहे। तर यामध्ये आता केळ्याची प्युरी आपण बारीक केली होती ती ऍड करून घेऊया। तर इथं मस्त आता मिक्स करून घ्यायचे आहे। तर आता मस्त असं केळी आता छान मिक्स झाली आहे, बघू शकता घट्ट असा गोळा झाला आहे। तर 1-2 मिनिटं आता असंच भाजून घेऊया, म्हणजे रवा पण आतला छान असं फुलतो। त्यामध्येच आपण ड्रायफ्रुट्स ऍड करून घेऊया। हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे थोडंसं 5 मिनिटं बाजूला ठेवते। आता आपण पाक बनवून घ्यायचा आहे। तर इथं मी एका पॅनमध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घातलं आहे। आता कोणतेही आपण 1 तार किंवा 2 तार पाक करायचा नाही, फक्त थोडासा चिकटपणा त्या पाकला यावा। तर यामध्ये थोडासा मी कलर घालतोय, ऑप्शनल आहे। आता थोडीशी वेलची पूड पण मी घालते आणि 5 मिनिटं छान आता मीडियम गॅसवरती उकळून घेऊया। बघू शकताय थोडंसं असं चिकटत आहे हाताला। आता या ठिकाणी आपण गॅस बंद करून घेऊया। आता जे मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये हा पाक घालून घेऊया। आता हे मिश्रण मी गॅसवरती ठेवलं आहे। आता मीडियम गॅस करायचा आणि आता हा पाक मिश्रणामध्ये छान आता मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला थोडंसं एकदम ड्राय वाटत असेल पण नाही, हे मिश्रण छान आता एकदम असं घट्ट होतं, बघू शकताय। तर आणखी मी 1 चमचा यामध्ये तूप ऍड केलं, म्हणजे थोडंसं शायनिंग छान येते। तर आता पॅनला पण चिकटत नाही, अशा पद्धतीने हा मिश्रण मस्त आता एकजीव करून घेतला आहे। तर इथं बघू शकताय आता पॅनला पण सोडत आहे, म्हणजे चिकटत नाही अजिबात। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ज्या आपण ताटाला किंवा प्लेटला
तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण यामध्ये ओतून घेऊया। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं पातळ किंवा घटसर असं हे मिश्रण दाबून घेऊ शकतो। तर मी अशा पद्धतीने थापून घेतलं आहे, थोडंसं त्यावरती ड्रायफ्रूट्स पण घातले। आता हे मिश्रण आता आपण 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। तर इथं बघू शकता कलर मस्त छान आला आहे। तर 2 तासानंतर इथं मी फ्रीजमध्ये काढून घेतलं। तर आपण आता बघू शकताय किती छान घट्ट असं सेट झाली आहे बर्फी आपली। आता आपल्याला जसं हवं तसं आपल्याला आकार यामध्ये द्यायचा आहे। तर भन्नाट अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की एकदा ह्या केळीपासून बनवून पहा, खूप मस्त आणि खूप टेस्टी लागते। तर आता मस्त असं कट करून घेतले हे बघू शकताय तुम्ही, इतकं सहजपणे निघतं आहे की कुठेही असं चिकटत वगैरे नाही। तर तुम्हाला मी दाखवते। तर इथं बघू शकताय थोडीशी पातळ झाली आहे, तर तुम्हाला थोडासा आकार मोठा करायचा असेल तरी पण तुम्ही या ठिकाणी करू शकतो। तर एकदम मऊसूत अशी आपली पिकलेल्या केळीपासून मिठाई तयार आहे। तुम्ही हलवा म्हणूनही देखील खाऊ शकतो। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका वेगळ्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा। धन्यवाद।